नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, तर आज आपण केंद्र सरकारचं मानधन मिळवण्यासाठी जो फॉर्म आपल्याला भरायचा आहे तो फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। भगिनींनो बघा, हा फॉर्म एवढा काही अवघड नाही, सोपा फॉर्म आहे, पण बऱ्याच महिलांना या ठिकाणी भरताना थोडी अडचण येत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित संपूर्ण जर बघितला तर तुम्हाला कुणालाही विचारायची गरज बसणार नाही। जर तुम्ही ऑफिसमध्ये गेला, तुमच्या ICDS ऑफिसमध्ये गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला नीट व्यवस्थित याची माहिती सांगितली जात नाही। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ एकदा नीट व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला कुणालाही विचारायची गरज बसणार नाही। तर अंगणवाडी सेविकांनो, यासोबत आपल्याला काय काय कागदपत्र लागणार आहेत याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। आपल्याला कोणकोणत्या बँकेमध्ये खातं काढायचं आहे याची देखील माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाईल। त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकाने संपूर्ण बघा आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळत असतात। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, तर केंद्र सरकारनं बघा तुमचं डिसेंबर महिन्यापासून मानधन बंद केलेलं आहे। तर कशामुळे केलं हे आता सर्व अंगणवाडी सेविकांना माहिती झालेलं आहे। तर केंद्र सरकारनं त्यांची जी मानधनाची प्रणाली जी होती ती आता बदललेली आहे। त्यामुळे आता केंद्र सरकारकडून अंगणवाडी सेविकांचं डिसेंबर महिन्यापासून मानधन बंद करण्यात आलेलं आहे आणि त्यांची जी नवीन प्रणाली स्पर्श प्रणाली त्यांनी काढलेली आहे त्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि ज्या महिला हे फॉर्म भरून देणार नाहीत त्यांचं मानधन होणार नाही। त्यामुळे प्रत्येकाने हा फॉर्म आपल्याला भरून द्यायचाच आहे। तर बघा, सुरुवातीला यासोबत आपल्याला काय काय कागदपत्र हे लागतात ते आपण पाहूया। बघा, तुमचं या ठिकाणी पॅन कार्ड लागणार आहे, यानंतर तुमचं आधार कार्ड लागणार आहे, यानंतर तुमचा बँकेचं पासबुकची झेरॉक्स लागणार आहे आणि यानंतर त्या बँकेच्या ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे त्या बँकेच्या खात्याचा एक कॅन्सल चेक तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। बघा, एवढीच कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत आणि तुमचा मोबाईल नंबर तर खात्याला लिंक असतोच, जर नसेल तर तो पण लिंक करून घ्या। आता बघा, सुरुवातीला तुम्हाला सांगतो, ज्या महिलांचं पोस्टाचं खातं आहे ते पोस्टाचं खातं या ठिकाणी चालणार नाही, तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं काढावंच लागणार आहे। ज्या महिलांचं खातं बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक, नंतर जिल्ह्याची DCC वगैरे बँक, अशा बँका असतात का, त्या बँकेमध्ये जर कुणाचं खातं असेल तर त्या ठिकाणी खातं तसं राहू द्या, पण दुसऱ्या बँकेमध्ये तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं काढून घ्यावं लागणार आहे। कारण या फॉर्ममध्ये या बँका ज्या राष्ट्रीयकृत बँका नाहीत त्या बँका या ठिकाणी अलाउड नाहीत। त्यामुळे तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं काढणं गरजेचं आहे, हे आपण बऱ्याच पाठीमागं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर बघा, प्रत्येकानं आपलं खातं हे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये काढून घ्या आणि यानंतरच तुम्हाला हा फॉर्म भरता येतो, त्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। जर तुमचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं नसेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही, कारण हा राष्ट्रीयकृत बँकेचा ज्यांचं खातं आहे त्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे। तर बघा, सुरुवातीला आपण पाहूया, या ठिकाणी बघा हा जो फॉर्म आहे अंगणवाडी कार्यालयाचा केंद्राचं मानधन मिळवण्यासाठी जो तुमच्याकडून कागदपत्र मागवली जात आहेत त्या सर्व कागदपत्र यासोबत तुम्हाला जोडायची देखील आहेत। बघा, सुरुवातीला आहे बघा आद्यात्याचे नाव, फर्मचे नाव, म्हणजे या ठिकाणी तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे। तुमचं नाव टाकत असताना तुमचं नाव बँकेमध्ये आधार कार्डवरती आणि पॅन कार्डवरती सारखंच नाव असलं पाहिजे। या 3 डॉक्युमेंटवरती नाव वेगळं चालणार नाही। आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेमध्ये तुमचं नाव सारखंच असलं पाहिजे। आता बघा, बऱ्याच महिलांचा प्रश्न आहे की आमचं नाव ऑर्डरवरती वेगळं आहे। ऑर्डरवरती नाव वेगळं असेल तर काही हरकत नाही, बऱ्याच महिलांचे ऑर्डर त्यांची सासरच्या माहेरच्या नावाने आहेत आणि नोकरी दुसऱ्या नावाने आहे, याचा काही या ठिकाणी संबंध नाही। फक्त तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेतलं नाव हे सेमच नाव असलं पाहिजे। या जे काय तुमचं नाव असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी बघा इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं आहे। बघा, जसं तुमचं पॅन कार्ड, आधार कार्डवरती नाव आहे, नाव टाकत असताना कुठलीही स्पेलिंग मिस्टेक तुम्ही या ठिकाणी करू नका। जर तुम्ही स्पेलिंग मिस्टेक केली तर या ठिकाणी फॉर्म एखाद्या वेळेस रिजेक्टसुद्धा होऊ शकतो। त्यामुळे जसं तुमचं पॅन कार्डवर, आधार कार्डवरती इंग्रजीमध्ये नाव आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। यानंतर आहे बघा पॅन नंबर, जो तुमचा पॅन कार्डचा नंबर असतो, पॅन कार्डवरती एक नंबर असतो बघा, तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। नंबर टाकत असताना कुठलीही चूक तुम्ही करू नका, एकदा नाही दोनदा नाही,
4 वेळेस बघा आपण नंबर तोच टाकलाय का, एखाद्या वेळेस बघा कुणाचा तरी एखादा अंक त्या ठिकाणी लिहायचा राहत असतो. जर असं झालं तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार नाही, फॉर्म रिजेक्ट सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे जो नंबर आपण टाकला आहे तो व्यवस्थित टाकला आहे का एकदा, दोनदा नाही तर 4दा चेक करा. यानंतर आहे बघा आदात्याचा पत्ता. आदात्याचा पत्ता म्हणजे तुमचा अंगणवाडी सेविकांनो तुमचा पत्ता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. ज्या गावामध्ये तुम्ही राहता त्या गावाचं नाव, मुक्काम, पोस्ट, तालुका जे काय असेल ते सर्व इंग्रजीमध्येच या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. इंग्रजीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. बघा आधार कार्डवरती त्या ठिकाणी तुमचा पत्ता टाकलेला असतो, तो इंग्रजीमध्ये बघून तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. यानंतर आहे बघा पिन कोड क्रमांक, जो तुमचा काय तालुक्याचा असेल किंवा जिल्ह्याचा असेल, जो काय तुमचा पिन कोड असेल तो पिन कोड तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. जर तुम्हाला पिन कोड माहीत नसेल तर तुम्ही नेटवरती सर्च करू शकता, नाहीतर एखाद्या चांगल्या म्हणजे शिकलेल्या माणसाला तुम्ही देखील विचारू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही पिन कोड टाकून घ्यायचा आहे तुमचा. यानंतर इथे बघा बँकेचं नाव, ज्या बँकेमध्ये तुम्ही नवीन खातं काढलं आहे किंवा जुनं खातं आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. नाव टाकत असताना सुद्धा ते इंग्रजीमध्येच नाव टाकायचं आहे. बघा उदाहरणार्थ बघा SBI असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, ज्या राष्ट्रीयकृत बँका आहे त्या बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. बघा शॉर्टकटमध्ये नाव टाकून घ्यायचं नाही, पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे. बघा एखाद्याचं नाव बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खाता येतं, हा देखील नंबर तुम्हाला बँकेच्या पासबुकवरती बँकेचं जातो, पूर्ण नाव बँक IFSC नंबर हा तुम्हाला बँकेच्या पासबुक आहे बघून तुम्हाला ते नाव पासबुकवरती हा नंबर. यानंतर बघा बँकेच्या एखाद्या नाव पासबुकवरती दिला नसेल तर तुम्ही बँकेमध्ये बँकेची शाखा आहे तो नंबर या ठिकाणी टाकून तुम्हाला घ्यायचा आहे. तालुक्याला असेल खाली बघा इतर गावामध्ये सुद्धा असू शकतं, त्याचा दूरध्वनी क्रमांक. यानंतर बघा तुमची मेन या ठिकाणी जिल्ह्याला मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला जायचा आहे. त्याचा जो मोबाईल नंबर तुमचा चालू आहे, जो मोबाईल नंबर तुमच्या गावामध्ये खात्याला लिंक केलेला आहे, ज्या गावामध्ये तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला नाव घ्यायचं आहे टाकून. यानंतर बघा आदात्याचा ईमेल ID या ठिकाणी तुम्हाला टाकून ईमेल ID असेल. यानंतर बघा बँक बंधनकारक नाही, तुम्हाला ईमेल IFSC जर असेल ईमेल ID तुम्हाला टाकून घ्यायचा या ठिकाणी रिकामा सोडून द्या. नंबर बघा यानंतर बघा आधार बँकेच्या पत्रावरती तुम्हाला जो तुमचा आधारवरचा नंबर आहे, नंबर हा तुम्हाला बँकेच्या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. नंबर टाकत असताना या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. ज्या बँकेच्या नंबर टाकलाय काही एकदा चेक करा, तुम्ही त्या बँकेमध्ये जाऊन टाकताना व्यवस्थित टाकून घ्या. कुठलाही अंक या ठिकाणी राहता कामा नये, जर राहिला ठिकाणी तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो. बघा त्या समजा एखादा जर तुमचा अकाउंट राहिला या ठिकाणी तुम्ही आधार ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे एका बँकेचा त्या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या. तर त्या ठिकाणी टाकत असताना जे काही नका कुठला एखादा जरी अंक राहिला ठिकाणी तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. त्यामुळे तुम्ही बँकेचा अकाउंट नंबर टाकत असताना आधार क्रमांक असो, यानंतर बघा खात्याचा माहिती असो, खात्याचा प्रकार या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत. बघा SB करा आणि यानंतर या ठिकाणी तुम्हाला खात्याचा करायचा आहे, लिहायचं आहे आपलं, कारण आपलं सेव्हिंग अकाउंट असलेला त्यामुळे आपल्याला SB असं या ठिकाणी करायचं आहे. यानंतर बघा बँक MICR संकेत म्हणजे नंबर क्रमांक आहे, चेकचा क्रमांक बघा चेकच्या खाली लिहिलेला असतो, 5-6 अंकाचा असतो, कोणता 7 क्रमांकाचा असतो, कोणता 8चा असतो. तो क्रमांक तुम्हाला चेकचा क्रमांक या डॅश या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि तो कॅन्सल चेक त्या ठिकाणी तुम्हाला जोडायचा आहे. बघा कॅन्सल चेक कसा तयार करायचा तुम्हाला सांगतो. तुम्ही जर तुमच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचं चेकबुक नसेल तर चेकबुक काढून घ्या आणि त्या चेकबुकमधला एक चेक आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे एक चेक फाडायचा आहे आणि या कागदपत्रासोबत तुम्हाला लावायचा आहे. चेक लावत असताना त्यावरती 2 आडव्या रेषा मारून घ्या चेकवरती, म्हणजे आपण गुणिलेचं चिन्ह कसं काढतो तसं चेकवरती आडव्या रेषा मारा आणि वर लिहा कॅन्सल असं नाव लिहा आणि त्या ठिकाणी जो तुमचा क्रमांक आहे तो क्रमांक या ठिकाणी टाकून घ्या. 2 आडव्या रेषा मारल्या आणि वरी कॅन्सल असं तुम्हाला पेननं नाव लिहून टाकायचं आहे, म्हणजे तो कॅन्सल चेक झाला असा त्याचा अर्थ होतो. तर तो चेक पण या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे. बघा अशा प्रकारे यानंतर खाली आहे बघा मागणीदाराचे प्रमाणपत्र. या ठिकाणी बघा खाली नाव व स्वाक्षरी आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. जसं तुमचं वर तुम्ही नाव टाकलं आहे तसं तुम्हाला खाली या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे आणि नावाच्या वरी तुम्हाला त्या ठिकाणी सही करायची आहे.
बघा, सही करत असताना तुमची जशी सही आहे बँकेमध्ये तशीच तुम्हाला सही या ठिकाणी करायची आहे. सहीमध्ये कुठलाही फरक येऊ देऊ नका. ज्या पद्धतीने तुम्ही बँकेमध्ये सही करता तशीच सही तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. तर बघा अंगणवाडी सेविकांनो, अशा प्रकारे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि यासोबत तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, नंतर बँकेच्या पासबुकची झेरॉक्स आणि यानंतर तुम्हाला एक कॅन्सल चेक मागत आहेत. बघा, खरं बघायला गेलं तर कॅन्सल चेकची काहीही आवश्यकता नाही, पण हे ऑफिसवाले तुम्हाला कॅन्सल चेक द्या म्हणून मागं लागत आहेत. तर कॅन्सल चेक नेमका लागतोच कशासाठी, तर तुमचं बँकेचं खातं हे कन्फर्म करण्यासाठी लागतं. पण पासबुकवरती तुमचं सर्व माहिती असते, त्या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर असतो, तुमचं नाव असतं, पासबुकवरती सर्व काही असतं. पण खरं बघा गेलं तर बघा कॅन्सल चेकची आवश्यकता नाही, पण हे ऑफिसवाले मागत आहेत. जर ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅन्सल चेक द्या, नसेल तर काही द्यायची पण गरज नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे असेल तर त्यांनी द्या. बघा कॅन्सल चेक आता काढायचं म्हटल्यानंतर बघा खूप अवघड आहे. कॅन्सल चेकबुक जर बँकेकडून मागवायचं झालं तर खात्यावरती तुम्हाला पैसे हे जे काय बँकेची लिमिट असेल त्या लिमिटप्रमाणे तुम्हाला खात्यावरती पैसे ठेवावेच लागतात. जर नाही ठेवले तर त्या ठिकाणी तुम्हाला दंड बसत असतो. तर अशा प्रकारे हे कॅन्सल चेकचं आहे. तर बघा हे असा फॉर्म आहे. आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये ही सुरुवात झालेली आहे, बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे काम पूर्ण पण झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे काम अजून सांगितलं नाही, कागदपत्र मागितले नाहीत, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा ज्यांना हे फॉर्म भरण्यासाठी मागितलं आहे, ज्या ऑफिसमधून हा फॉर्म तुम्हाला दिलेला आहे, भरण्यासाठी सांगितलं आहे, त्या पण जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा की आम्हाला इकडे कोणत्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची ही माहिती मागवली जात आहे, फॉर्म भरला जात आहे. तर बघा अंगणवाडी सेविकांनो, हे जो फॉर्म आहे बघा केंद्र सरकारचं मानधन मिळवण्यासाठी हा फॉर्म भरणं तुम्हाला बंधनकारकच आहे. लवकरात लवकर जर तुमच्याकडे आता बघा बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे अजून सांगितलं नाही, तर तुम्ही याची लवकरात लवकर तयारी करा. जर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेमध्ये जर नाव सारखं नसेल तर ते नाव तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्त करून घ्या. तुम्हाला लवकरच अशा प्रकारच्या सूचना आहे आणि तुमचे CDPO साहेब तुम्हाला सांगतील की हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे, तुमचे कागदपत्र जमा करा. ऐन वेळेला खूप वेळ या ठिकाणी तुमची धावपळ होईल, त्यामुळे अगोदरच तुम्ही सर्व हे तुमच्या नावामध्ये दुरुस्ती करून घ्या. जर नावामध्ये दुरुस्ती नसेल तर काही अडचण नाही. जर तुमच्या नावामध्ये वेगळं काही नाव असेल, बघा कुणाचं सासर करलं, माहेर करलं, आधार कार्डवर वेगळं, पॅन कार्डवरती वेगळं, बँकेत वेगळं असे नाव आहेत बऱ्याच महिलांचे, त्या महिलांनी हे तिन्ही ठिकाणी नाव एकत्र करून घ्या. तुम्हाला नंतर ऐन वेळेला तुमची धावपळ होणार नाही. आणि हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळत असतात. धन्यवाद.